बीडमध्ये घुले कुटुंबियांकडून भव्य मोर्चाची आता हाक देण्यात आली आहे आणि विलास घुले हत्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलाला अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज बीडमध्ये जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। घुले कुटुंबियांकडून 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे, मात्र प्रशासनानं दखल न घेतल्यानं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि राज्यभरातून ओबीसी समाज या आंदोलनामध्ये आता सहभागी होणार आहे। विलास घुले हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण होतात। या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे। सौरभ सोनावणे मुख्य सूत्रधार आहे, त्याला अटक करावी अशी मागणी घुले कुटुंबियांची आहे आणि त्यासाठी आज हा जन आक्रोश मोर्चा आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। बीडमधून माझे सहकारी महेंद्र मुधोळकर आपल्याबरोबर जोडले गेलेत। महेंद्र, आज जन आक्रोश मोर्चात आपल्या मागे अनेक जण बसलेले दिसतात। हा मोर्चा काही वेळामध्ये सुरू होणार आहे, मात्र कशा पद्धतीने पोलीस हा सगळा प्रश्न ॲड्रेस करतात, काय नेमक्या आज घडामोडी या निमित्तानं असणार आहेत? अनुपमा, बीडच्या केस तालुक्यातील टाकळी गावातला विलास घुले हा व्यावसायिक होता आणि त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती आणि त्या हत्येला आता 63 दिवस पूर्ण होत आहेत। मात्र या हत्येमध्ये जे मुख्य सूत्रधार आहे ते बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचे पुत्र जे सौरभ सोनावणे आहेत असा आरोप त्यांच्याकडनं केला जातो आणि त्याच अनुषंगानं बीडच्या जिल्हाधिकारी कचेरी कार्यालयासमोर सध्या घुले कुटुंबाचं उपोषण सुरू आहे आणि उपोषणाचा बघितला गेला तर आजचा 17वा दिवस आहे। काही दिवसापूर्वीच विलास घुले यांची जी पत्नी आहे सुषमा घुले यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्यावर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर दुसरीकडे विलास घुले यांचे जे बंधू आहेत रमेश घुले हे 17 दिवसापासून उपोषण या ठिकाणी करतायत। त्यांची प्रकृती खालावलेली आहे। बाजूला जर बघितलं त्यांची जी आई आहे त्या देखील 17 दिवसापासून या उपोषणाच्या ठिकाणी जे आहेत ते उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र एकंदरीत आतापर्यंत या प्रकरणात 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मात्र जो मुख्य सूत्रधार आहे बजरंग सोनावणे जे खासदार आहेत त्यांचे पुत्र जे आहेत सौरभ सोनावणे हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप जो आहे तो आता घुले कुटुंबियाने केलेला आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला अटक झाली पाहिजे या मागणीसाठी आता उपोषण सुरू आहे। काही वेळातच आता या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे। जर बाजूला जर बघितलं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचे जे गाडी आहे वाहन आहे मोबाईलयुक्त वाहन असेल CCTV युक्त वाहन असेल या ठिकाणी आहे आणि बाजूला जे पाहिलं जातं तर अशा ठिकाणी ते एक मंडप वगैरे उभारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जे आहे मोर्चा येणार आहे। साधारणतः काही वेळात आता या मोर्चाला सुरुवात होईल। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरून या मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर हा मोर्चा हळूहळू जिल्हाधिकारी कचेरी कार्यालयावर धडकणार आहे। आता नेमकं या मोर्चामध्ये महाराष्ट्रातून तमाम ओबीसी बांधव जे आहेत ते इथं पोहोचले आहेत। एवढंच नाही तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती देखील या मोर्चामध्ये आता थोड्याच वेळात सहभागी होणार आहेत। महेंद्र, आमच्या लेकराला न्याय द्या अशी हाक देण्यात येते, त्यामुळे या जन आक्रोश मोर्चाचं स्वरूप किती मोठं होते, काय काय नेमक्या घडामोडी सगळ्या घडतात, जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। आपल्याकडून जरूर माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।